हॅलो, कसे आहात? आज आमच्या घरी फिश आणि प्रॉन्सचा बेत आहे. तर आजचा मेन्यू आहे फिश करी, फिश फ्राय अँड प्रॉन्स फ्राय. इथे मी हलवा मासा घेतलेला आहे. याला ब्लॅक पॉम्फ्रेट असे सुद्धा म्हणतात. तर मी याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, इथे बघू शकता. तर आता आपल्याला यावर सर्वप्रथम स्वच्छ धुवून झाल्यानंतर मीठ आणि परत हळद घालून प्लस थोडंसं लिंबू पण पिळायचं आहे आणि आपल्याला असंच एक अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचं आहे. व्यवस्थितरित्या ह्याला कोटिंग केल्यानंतर आपण ह्याला एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत मी इथे प्रॉन्स घेतलेले आहेत. हे प्रॉन्स आता स्वच्छ करावे लागतील. जसं की यामध्ये जो काळा दोरा असतो तो आपल्याला पहिला काढून घ्यावा लागेल. तर यासाठी आपल्याला ना असं मधून कापून घ्यावं लागतं, थोडीशी चीर मारावी लागते आणि त्यामध्ये असलेला काळा धागा किंवा एक काळा दोऱ्यासारखा असतो ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला सगळे प्रॉन्स असेच स्वच्छ करून घ्यायचे आणि ते एकदा स्वच्छ झाले की आपण त्याला परत एकदा धुवून घेऊया. इथे बघू शकता आता सगळे स्वच्छ करून झालेले आहेत. आता आपण यामध्ये मीठ, हळद आणि लिंबू पिळणार आहोत. त्यासोबत थोडेसे मसाले जसं की हळद, लाल तिखट, आपल्या घरातला असलेला मसाला आणि आलं लसूणची पेस्ट आणि थोडासा लिंबू पिळून आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि हे सुद्धा आपण थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला घेऊ. तर आता आपल्याला बनवायची आहे फिश करी किंवा कालवण. तर त्यासाठी मी इथे घेतले थोडं खोबरं, कांदा, आलं लसूण, धने, लाल मिरच्या आणि चिंच. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. पेस्ट आपली तयार आहे. तर आपण आता एका भांड्यामध्ये तेल घेऊया. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि चेचलेला लसूण यामुळे आणि 4 ते 5 त्रिफळ हे सगळं थोडंसं भाजल्यावर आपण यामध्ये केलेला मसाला मिक्स करूया. मसाला थोडंसं परतून घेऊन यामध्ये लागेल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. मी मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी घालते. ह्या कढीला जेव्हा उकळी यायला सुरुवात होते तेव्हा त्यामध्ये आपल्याला माशाचे पीस घालायचे. पीस घातल्यानंतर आपल्याला असंच 5 ते 6 मिनिटासाठी याला मंद आचेवर शिजू द्यायचे. गॅस मोठा नका करू, बारीक गॅसवरच ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचे. इथे बघू शकता अशा प्रकारे आपली माशाची कढी किंवा कालवण तयार आहे. आता आपण प्रॉन्स फ्राय करायला घेऊया. त्यासाठी मी रव्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करून घेतले. आता आपण यामध्ये एक एक प्रॉन्स कोट करून घेऊया आणि तव्यावर भाजून घेऊया. प्रॉन्स हे शिजायला थोडा उशीर लागतो म्हणून मी ह्याला झाकण ठेवून शिजून घेतलं होतं. 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. झाकण काढल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला आलटून पलटून हे फ्राय करून घ्यायचं आहे. अजून जेव्हा गरज पडते त्यावेळी आपल्याला यामध्ये तेलसुद्धा सोडायचं आहे. अशा प्रकारे आपला प्रॉन्ससुद्धा तयार आहे झटपट. आता आपण फिश फ्राय करायला घेऊया. फिशमध्ये आता मी थोडं लाल तिखट घालते आहे कारण का हे फुल प्लेन होतं, यामध्ये आपण काहीच घातलेलं नव्हतं. तर मी आता यामध्ये लाल तिखट आणि रव्याच्या कोटिंगसाठी थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घेतले. आता आपण यामध्ये फिश कोट करून घेऊ आणि आपण तव्यावर गरम तव्यावर भाजायला घेऊया. हा मासा भाजण्यासाठी जास्त उशीर नाही लागत. तर हा अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच तयार होतो. दोन्ही बाजूनी मी त्याला आलटून पालटून एक 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला फिश फ्रायसुद्धा तयार आहे. मासा भाजण्यासाठी मला इथे जेमतेम 6 ते 7 मिनिटे लागलेले आहेत. मसाले वापरून मी इथं हे फ्राय केलेलं आहे, जसं की लाल मिरची पावडर आणि हळद, मीठ. जर का तुम्हाला यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून सुद्धा करायचं असेल तर तुम्ही ते तसंही करू शकता. जे कोणी पहिल्यांदाच बनवत असतील तर त्यांनी सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता, कारण बनवायला तर अगदी सोपी आणि पदार्थ यामध्ये लागणारे जिन्नस तर खूपच कमी आहेत. अगदी साधी सोपी अशी ही आपली फिश थाळी तयार आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तर तुम्हाला कशी वाटली ही फिश थाली रेसिपी?
तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.